जय शिवराय मित्रांनो, मी जर तुम्हाला 1 रुपया दिला बेट लावण्यासाठी, त्यामध्ये 80% चान्सेस आहेत त्याचे 21 रुपये होण्याचे, 10% चान्सेस आहेत त्याचे 7.5 रुपये होण्याचे आणि उरलेले 10% चान्सेस आहेत 1 रुपया होण्याचे, म्हणजे 1 रुपया लॉस होण्याचे. तर तुम्ही ती बेट लावाल का? काही जण म्हणतील नाही. तर इमोशनली विचार करायचा नाही आहे. मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. वॉरेन बफेट नावाचा एक इन्व्हेस्टर होता, तुम्हाला तर माहीत असेलच. 1960च्या काळात सॅलड ऑइल क्रिसिस आला होता. त्यावेळेला अमेरिकन एक्सप्रेस नावाची कंपनी होती, त्याच्या स्टॉकमध्ये क्रॅश आला होता. आता ह्यावेळेला बफेटनी ओळखलं की बाबा फंडामेंटल चांगलं आहे, बिझनेस चांगला चालू आहे, फक्त क्रिसिसमुळे हा क्रॅश झाला आहे. त्याने त्याच्या 100% कॅपिटलमधला 40% कॅपिटल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केला. खूप मोठी बेट होती त्याच्यासाठी. पण 2 ते 3 वर्षांनी त्याला 3 to 4 टाइम्स त्याच्या कॅपिटलचा प्रॉफिट झाला. आता ह्याच्यातून तुम्ही काय ओळखाल? फ्यू बेट, बिग बेट आणि इनफ्रिक्वेंट बेट. म्हणजे खूप कमी बेट लावाव्या, पण मोठ्या बेट लावाव्या जिथे तुम्हाला वाटतं की 100% प्रॉफिटेबल व्हाल. त्यामुळे मित्रांनो, डे ट्रेडिंग आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये हाच फरक आहे. डे ट्रेडिंगमध्ये तुम्हाला ब्रोकरेज, भरपूर प्रकारचे चार्जेस लागतात आणि तुम्ही इन द एंड तुम्ही प्रॉफिटेबल होता लॉंग टर्ममध्ये, इयर एंड वगैरेला. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल होता. आता केलीच फॉर्म्युला काय सांगतो की समजा काही स्टॉक्स आहेत, काही बेट्स आहेत, त्या बेट्समध्ये तुम्ही रिस्क नाही घेतली तर तुमचा इन द एंड जो प्रॉफिट हे आहे ना, रेशो, तो 100% होतो रिटर्न. आणि काही बेट तुम्ही मोठ्या बेट लावल्या तर इन द एंड तुम्हाला 400% रिटर्न होतो. त्यामुळे मित्रांनो, कधी कधी मोठ्या बेट लावा, फक्त सेफ साईड खेळण्याचा प्रयत्न करू नका कधी. म्हणजे तुमच्या कॅपिटलच्या 5-7%, 10% तुम्ही लावू शकता. आता डे ट्रेडिंग न करता लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, जेणे तुम्ही जास्त प्रॉफिटेबल व्हाल. आता तुम्हाला जर एखादा स्टॉक घ्यायचा आहे तर ते स्टॉकची इंट्रेन्सिक व्हॅल्यू किती आहे ते बघा. इंट्रेन्सिक व्हॅल्यू जर जास्त असेल करंट प्राईसपेक्षा तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करा, फ्युचरच्या अपॉर्च्युनिटीज ओळखून. त्यामुळे मित्रांनो, फ्यू बेट, बिग बेट आणि इनफ्रिक्वेंट बेट हे नेहमी लक्षात ठेवा. खूप कमी बेट लावा, डे ट्रेडिंग नका करू, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करा. नक्कीच तुम्ही लॉंग टर्ममध्ये सक्सेसफुल व्हाल. थँक्यू.